आणि आता बातमी साम टीव्हीने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनची आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात लुटारूंनी श्रद्धेचा अक्षरशः बाजार मांडलाय। बाजार भवानीच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांची बोगस पुजारी आणि एजंट्स कडून सर्रास लूट सुरू आहे। याच लुटारूंचा साम टीव्हीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये पुरता पर्दाफाश झालाय। दर्शनासाठी प्रत्येक भाविकाकडून 100 रुपये इथं उकाळले जातात आणि त्यांना सामान्य दर्शनाच्याच रांगेत नेऊन उभं करून या भाविकांची फसवणूक केली जाते। साम टीव्हीने केलेल्या या स्टिंग ऑपरेशन मधून या रॅकेटचा कसा पर्दाफाश झाला पहा। पैसे आता कोणी दिले त्या दर्शनाला? एक माणूस उभारला बघा, किती घेतले? एकाला 100। आणि कुठं 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 जायचं म्हणले ती? खाली जाऊ म्हणजे किती पैसे? 100 रुपये एकाला 1 तासात दर्शन। 100 रुपये का? एकाला 1 तासात डायरेक्ट दर्शन। पण वेळ लागलं की तिथं खाली? ह्याला 5 तास नाही होत, गेलं 1 तासात दर्शन होतं। लांबून दर्शन होते, धर्मदर्शन, लांबून दर्शन, मुखदर्शन, 100 रुपये लागतील। पूजा केली तर पैसे लागतात। पूजा केली दर्शन फ्रीमध्ये दर्शनाचं असतं का? बेकार गर्दी आहे म्हणजे। पैसे आता कोणी दिले त्या दर्शनाला? एक माणूस उभारला बघा, किती घेतले? एकाला 100। आणि कुठं 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 जायचं म्हणले ती? खाली जाऊ म्हणजे पूर्ण हां हां, आणि दर्शन होते म्हणले का? हो हो दर्शनासाठी द्या म्हणले का? हो दर्शन। किती पैसे? 100 रुपये एकाला हे 500 रुपये द्या म्हणले आणि तुम्हाला मुखदर्शन करतो। 500 रुपये घेतले, बाहेरचं आरतीचं ताट ओळलं, 500 रुपये घेतले आणि पुन्हा काय नाही म्हणले जावा निघा तुम्ही, कुठून पण जावा, पैसे घेतल्याशिवाय आता एंट्री नाही। सगळं काळा बाजार आहे इथे, सगळे पुजाऱ्यांच्या हातात आहे, धर पैसे का दे। बेकार गर्दी आहे म्हणजे। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने भाविकांची लूट सुरू आहे आणि यावरच बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। पैसे आता कोणी बालाजी, दिले दर्शनाला? भाविकांकडून 500 रुपये घेतले जातात पण दर्शन मात्र दिलं जात नाहीये। इतक्या सर्रासपणे हा सगळा प्रकार सुरू असतानाही कारवाई का केली जात नाहीये? दर्शनासाठी द्या म्हणले का? किती पैसे? 100 रुपये एकाला 1 तासात दर्शन। 100 रुपये का? एकाला 1 तासात डायरेक्ट दर्शन। पण वेळ नक्की आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकार जो आहे तो तुळजापूरमध्ये सर्रासपणे सुरू असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। आपण जर पाहिलं तर अनेक भाविकांनी तक्रारी देखील तशा मंदिर संस्थांकडे यापूर्वी देखील केलेल्या होत्या, मात्र काही भाविक असा जरी प्रकार घडला तरी ते निघून जायचे, कुठंही तक्रार करत नव्हते। मात्र ज्यावेळेस आपण साम टीव्हीच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळेस हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मात्र एक दुसरी बाजू जर आपण पाहिली तर तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं संपूर्ण मंदिरामध्ये कॅमेरे लावलेले आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र तरी कॅमेरे लावून देखील या मंदिर संस्थांना अशी लोक का दिसले नाहीत किंवा अशा भाविकांची सर्रासपणे लूट होत असताना त्यांना कसं ते आढळलं नाही हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। आपण जर पाहिलं तर तुळजाभवानी मंदिरामध्ये विशेषतः धर्मदर्शन असेल किंवा अगदी आहे, नक्कीच। आणि आपण बघतोय की या लोकांवर, या बोगस पुजाऱ्यांवर खरं तर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। भाविकांना लुटणारे हे जे आहेत हे नेमके कोण होते हे समोर येणं गरजेचं आहे। मंदिर प्रशासनानं या संदर्भात आता काय ऍक्शन घेते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे।